हे आता कॅसेट जुनी झाली आहे. हे विरोधी पक्षाची कॅसेट आणि जुनी झाली आहे. कुणी पक्षात आला म्हणून काही ईडीचा धाक होता, काही सीबीआयचा धाक होता. आपण एक कडू समजलं पाहिजे. उद्धवच्या काळात आम्ही हेच सांगितलं होतं की त्यांचे खासदार त्यांना का सोडून चालले, त्यांचे आमदार का सोडून चालले, आपचे खासदार का सोडून चालले, याचं आत्मचिंतन त्या पक्षाने केलं पाहिजे. पक्षाने लोकप्रतिनिधीला आणि कार्यकर्त्याला जपण्याची क्षमता असली पाहिजे. ती क्षमता जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत लोक असे उड्या मारतील. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये केजरीवालने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. का आपले लोक चालले आहेत, का आपली चूक झाली आहे. कोणी किती या ठिकाणी बोलू द्या, कुठला पक्षाचा नेता कधी तुटत नाही. त्याला काहीतरी मोठे संदर्भ असतात. काही संदर्भ असेल, केजरीवालने याचा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मला वाटतं कारण ज्या पद्धतीचं मतदान झालं आहे, मला असं वाटतं की प्रचंड लोकांनी मतदान केलं आहे आणि यावेळेस ममता बॅनर्जी घरी पक्क्या जातील हे मला वाटतं. नाही, आता सत्तेमध्ये किंवा विपक्षात याला मोर्चाचं काही आपण बोलू शकत नाही. एकाच वेळी सत्तेच्या लोकांना असं वाटलं की हे आपल्या हृदयाच्या विरुद्ध होत आहे, भावनेच्या विरुद्ध होत आहे, समाजाच्या विरुद्ध होत आहे. आज बघा, मी शेवटचं सांगेन तुम्हाला, 350 महिला खासदार होण्यापासून थांबवल्या गेल्या. 142 महिला आमदार महाराष्ट्र होणार होत्या, त्यांना थांबवण्यात आलं. मला वाटतं की बाकी जाऊ द्या, राजकारण केलं राजकारणाच्या ठिकाणी, पण एवढ्या मोठ्या महिला 350 महिला खासदार झाल्या असत्या. राजकारण आजूबाजूला जाऊ द्या, कोणी काय टीका करायची. प्रधानमंत्री मोदीजींनी काय म्हटलं, 350 महिला खासदार आम्ही सभागृहात आणतोय, 142 महिला आमदार विधिमंडळात येते आहे. हे महत्वाचं होतं. त्यातच मला वाटतं एक मोठा आळा बसलेला आहे. नाही, 2023च्या याच्यामध्ये तुम्ही किती लोकांना प्रतिनिधित्व देणार? 543 किती लोकांना देणार प्रतिनिधित्व? आणि मतदारसंघ बघा ना, आता इथे सुजय विखे खासदार राहिले आहेत, आता खासदार आहेत. त्यांचा मतदारसंघ 30-30 लाख लोकांचा, 40-40 लाख लोकांचा. कसं खासदार अप्रोच करणार आहे? खासदारांची काय चूक आहे निवडून आलेल्या लोकांची? एवढा मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाला डिलिमिटेशन झालं पाहिजे, त्याचं पुन्हा त्या ठिकाणी सीमांकन झालं पाहिजे, खासदार अवेलेबल झाला पाहिजे लोकांना. जेवढा छोटा एरिया करू तेवढा लोकप्रतिनिधी जास्त मिळतो. आणि मग चांगली भावना होती, चांगला विषय होता, चांगला महाराष्ट्र. आणि 1976 पासून सीमांकन झालं नाहीये, परिसीमन झालं नाहीये. मला असं वाटतं थोड्या याच्यामध्ये अधिक जर काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने विचार केला असता तर आमच्या 350 महिला खासदार झाल्या असत्या, 142 आमदार झाले असते. अशोक खरात पाठोपाठ त्या संदर्भामध्ये राजेंद्र गडगे समोर आले, त्यानंतर मनोहर भोसले समोर आले. यांची जर संपत्ती पाहिली तर ती आपणही विचार करू शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात महसूल विभाग या सगळ्या संपत्तीवर टाळ येईल. महसूलने हा विचार केला आहे की जे काही आमची SIT आहे या सर्व प्रकरणाची, SIT ज्या ज्या अधिकाऱ्याचे नाव आम्हाला पाठवत आहे त्याचा अंतिम रिपोर्ट येणार आहे. त्यात महसूलचे अधिकारीचे नाव येतीलच आमच्याकडे. मी एकच सांगेन, हे लोक बळतर्फ होते, अशोक खरातला साथ देणार. त्यांनी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट दिसतं आम्हाला. जमिनी खरेदी करण्यात, जमिनी लाटण्यामध्ये, काही ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार करण्यामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही सर्व तपासतो आहे, घाई करत नाही आहे. पण SITला आम्ही विनंती केलेली आहे की आमच्याही खात्याचं असेल तर आम्हालाही पाठवा. ज्या ज्या खात्याचे जे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही आमचा रिपोर्ट पाठवा, आम्ही कारवाई करू. शेवटचा प्रश्न, साईबाबांचे बघतात विश्वास मंडळ कधी येईल? साईबाबा संसद साईबाबाची त्या दिवशी आशीर्वाद होतील आणि मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेणार. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.